आज अनेक जण परदेशामधून इथे आलेले आहेत. आपलं सगळ्यांचं स्वागत. आपणही माझं कराल अशी अपेक्षा. पण मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. आज आपण एक भाषा भवन बांधतात. कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे फार सुंदर. स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचं एक त्यांची कविता होती. मी मध्यंतरी वाचून दाखवली होती. त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. भाषा मेली की सगळं संपलं. तुमची जेव्हा ओळख होते त्यावेळेला तुमची ओळख कोण होते, तुमची ओळख म्हणून कोण होते, कोण आहात तुम्ही. तुम्ही सांगता की बाबा मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, माझी मराठी भाषा आहे. मराठी भाषा ही तुमची ओळख आहे. महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे. ती ओळख आपण पुसून टाकतो. जर समजा तुम्ही युरोपमध्ये जर समजा गेलात, आज युरोपमधल्या देशांमध्ये जर समजा गेलात, महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, मराठी बोलणारी लोकसंख्या पाहता, महाराष्ट्राचा क्रमांक काढून बघा तुम्ही. युरोपमधल्या कोणत्याही देशापेक्षा जास्ती होतो आपण. प्रत्येक राज्य, प्रत्येक देश ही आपली भाषा जपत असतो, आपली माणसं जपत असतो. आज देशामधल्या भारताच्या देशामध्ये प्रत्येक राज्य आपापली माणसं जपतात, आपली लोक जपतात, आपली भाषा जपतात. जा बंगालमध्ये बघा हिंदी बोलतात का, जा तामिळनाडूमध्ये बघा तुमच्याशी हिंदी बोलतात का, जा आंध्र प्रदेशमध्ये बघा तुमच्याशी दुसऱ्या भाषेत बोलतात का. आम्ही काय गोटे आहोत का घरंगळत जायला सारखे. आम्हीच का घरंगळत जातो दुसऱ्या भाषेमध्ये. मी आजच्या व्यासपीठावर फक्त मला एवढंच सांगायचं, मी लंबचौडं भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये. माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मराठी भाषा भवन होईल, सगळ्या गोष्टी होतील. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, कोणी समोर येऊ देत, आपण मराठीत बोला. आपण समोरच्याला सवय लावा, तो स्वतःहून मराठीत बोलेल. ज्या वेळेला मी आंदोलन जेव्हा सुरू झालं, त्याच्यानंतर ह्या हिंदी चित्रपट सृष्टीमधल्या अनेक लोकांना कंठ फुटले मराठीचे आणि मराठी बोलायला लागले. म्हणजे मराठी येत होतं पण बोलत नव्हतात. माझं असं म्हणणं आहे की बरं, समोरचा मराठी बोलताना चुकला, हसू नका. आपण समोरचा मराठी बोलताना चुकलं तर आपण हसतो, त्याची चेष्टा करतो, म्हणून लोक समोरचे बोलायला पण जात नाही. चेष्टा करू नका, सुधरवा. आज दीपकजींना माझी विनंती आहे की काय आज माईक समोर आल्यानंतर थोडंसं मला राजकारण बाजूला ठेवायला लागतात, काही गोष्टी बाजूला ठेवून बोलावं लागतं. त्यात सरकारचा कार्यक्रम आहे म्हटल्यानंतर अजून थोडं काही अजून गोष्टी बाजूला ठेवायला लागतात. आपण एखाद्या पाहुण्याच्या घरी जावं आणि त्याचा उद्धार करावा, कशासाठी करायचं. तर मला असं वाटतं की दीपकजींना माझी विनंती आहे की बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडा, पण सरकारतर्फे महाराष्ट्रामधल्या जेवढ्या शाळा असतील, जेवढ्या भाषिक शाळा असतील, त्याच्यामध्ये 1ली ते 10वी आपण मराठी कंपल्सरी करा. एवढे फक्त मराठीवरती शासनाने उपकार करावे, बाकी आम्ही सगळं बघून घ्यायला तयार आहोत.